नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 मधील ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून नुकसानीची पूर्वसूचना ही कंपन्यांना दिलेली होती, तर अशामध्ये जे काही शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते, तर अशा काही शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विमा हा मिळणार आहे। आणि तशा प्रकारचे स्टेटस आपण जर चेक केले तर त्यांच्या स्टेटसमध्ये आता नवीन बदल झालेला आपणास पाहायला मिळत आहे। जी काही रखडलेली रक्कम आहे ती रक्कम आता तिथे दाखवली जात आहे। तर मित्रांनो, ही रक्कम तपासण्यासाठी आपणास याची आहे pmfby.gov.in या वेबसाईटवर। याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सेम प्रोसेस आपण मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात, परंतु आपणास समजण्यासाठी मी ही जी काही माहिती आहे ही माहिती तुम्हाला लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। तर येथे आल्याच्या नंतर आपणास येथे फार्मर कॉर्नर याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे लॉग इन फॉर फार्मर येथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर जो काही आपण मोबाईल नंबर पीक विमा फॉर्म भरतावेळेस दिलेला होता तो नंबर आपणास यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर येणारा जो काही कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे आपणास टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर क्लिक करायचे आहे। कधी कधी यावेळेस आपणास आधार नंबर सुद्धा विचारला जाईल, तर आपण त्यामध्ये आधार नंबर टाकून आपण या पोर्टलवर आपणास लॉग इन व्हायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होईल। तर इथे फार्मर डिटेल्समध्ये आपण आपली जी काही माहिती आहे ही माहिती येथे तपासू शकतात। त्यानंतर आपणास येथे प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स, तर यामध्ये इयरमध्ये आपणास 2024 हे वर्ष यामध्ये निवडायचे आहे आणि इथे समोर खरीप हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडून घ्यायचे आहे सीझनमध्ये। तर मित्रांनो, आपल्या समोर आता आपण पाहू शकतात की येथे 3 प्रकारचे पॉलिसी नंबर येथे दाखवले जात आहे। 3 प्रकारचे टॅब येथे दाखवले जात आहे। आपल्या समोर फक्त अशा प्रकारचा एकच टॅब येथे दाखवला जाईल। तर मी येथे जे काही पिके आहे, कापूस, सोयाबीन, भुईमुग असो, मका असो, तर प्रत्येक पिकाचा जो काही पीक विमा आहे हा सेपरेट भरलेला आहे। जसे की कापसाचा, सोयाबीनचा, मुगाचा एका गटाचा पीक विमा मी एका याच्यात भरलेला आहे, त्यामुळे एक पॉलिसी नंबर येथे जनरेट झालेला आहे आणि त्याची एक पावती निघालेली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या पिकाचा जो काही पीक विमा आहे हा अशाच प्रकारे भरलेला आहे आणि त्याची पण रिसिप्ट एक मला मिळालेली आहे, त्यामुळे येथे दुसरा पॉलिसी नंबर दाखवला जात आहे। त्याचप्रमाणे येथे तिसरा पॉलिसी नंबर येथे दाखवला जात आहे। परंतु आपल्यासमोर एकच पावती असेल पीक विम्याची, तर आपल्यासमोर फक्त एकच येथे पॉलिसी नंबर हा दाखवला जाईल। तर यामध्ये आपण कन्फ्युजन होऊन जाऊ नका। तर मित्रांनो, आपण आता मी हा जो काही पॉलिसी नंबर आहे हा पॉलिसी नंबर येथे सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर आपणास हे जे काही पेज आहे खाली येथे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मित्रांनो आपण येथे पाहू शकतात की ॲप्लिकेशन नंबर येथे दाखवला जाईल। क्रॉपमध्ये आपण पाहू शकतात की येथे कॉटन आहे। त्यानंतर एरिया जो काही आहे 31 म्हणजे 31R। तर येथे आपण पॉलिसी स्टेटसमध्ये पाहू शकतात अप्रूव्ड आहे आणि अप्रूव्डच्या समोर एनरोलमेंट सोर्स जो काय आहे CSC मध्ये हा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे CSC दाखवले जात आहे। क्लेम डिटेल्समध्ये पाहू शकतात की व्ह्यू नावाचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळेल। तर व्ह्यू या बटनावर आपणास येथे क्लिक करायचे आहे। व्ह्यू या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर क्लेम पेड डिटेल्समध्ये त्या शेतकऱ्याचे येथे नाव दाखवले जाईल। तर मित्रांनो, येथे आपण खाली पाहू शकतात की ॲप्लिकेशन नंबर येथे 2 दाखवले जात आहे। क्लेम टाईपमध्ये येथे लोकलाइज्ड दाखवत आहे। लॉस पर्सेंटेज आपण पाहू शकतात की 37 आहे वरती आणि खाली 75 आहे, म्हणजेच पिकाचे जे काही नुकसान झालेले आहे हे येथे 75% लागलेले आहे। त्यानंतर टोटल क्लेम अमाऊंटमध्ये आपण पाहू शकतात की येथे 11,613 रुपये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आता या शेतकऱ्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, येथे आपण पाहू शकतात की हे जे काही लॉस पर्सेंटेज आहे सुरुवातीचे 37.53, तर या शेतकऱ्याला सुरुवातीला किती रक्कम मिळालेली आहे 835 रुपये 22 पैसे। आणि आता जी काही मिळणारी रक्कम आहे ही रक्कम आपण येथे पाहू शकता की 11,613.87 पैसे। लॉस पर्सेंटेज आहे 75%। तर हे जे काही पेज आहे हे पेज आपणास इकडे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। इकडे स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपण मित्रांनो येथे पाहू शकतात की इथे 11,613 ही रक्कम या शेतकऱ्याला मिळणार आहे। बॅलन्स क्लेम अमाऊंट येथे 0 दाखवले जाईल
आणि सुरुवातीची जो काही पीक विमा या शेतकऱ्याला मिळालेला आहे 835.22 रुपये। तर त्यानंतर मित्रांनो आपण येथे क्लेम स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC अशा प्रकारे येथे माहिती आता दाखवली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त वेळेस पीक नुकसानीच्या तक्रारी या क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून केलेल्या होत्या तर त्यांच्या स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC अशा प्रकारे माहिती येथे दाखवली जाईल। UTR नंबर येथे जनरेट झालेला नाही कारण की अजून ही जी काही रक्कम आहे ही रक्कम पीक विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झालेली नाही, त्यामुळे UTR नंबर येथे जनरेट झालेला नाही तर येथे ENA दाखवले जाईल। आणि सुरुवातीला जर आपण पाहिलं ही जी काही रक्कम आहे 835 रुपये या शेतकऱ्याला मिळालेली आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये क्लेम पेड थ्रू DG क्लेम अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल। UTR नंबर येथे जनरेट झालेला आहे। क्लेम डेट पाहू शकतात की सुरुवातीची जी काही क्लेम डेट आहे 17/4/2025 आणि आताची जी काही क्लेम डेट आहे ती डेट आपण पाहू शकतात की येथे 22/9/2025। त्यानंतर हे जे काही पेज आहे इकडे स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर पेमेंट मोडमध्ये आपण पाहू शकतात की येथे आधार फार्मर नेम येथे दाखवले जाईल, आधार नंबर येथे त्या शेतकऱ्याचा दाखवला जाईल, बँकेचे नाव येथे दाखवले जाईल, अकाउंट नंबर सुद्धा दाखवला जाईल। तर जी काही 835 रुपये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम या शेतकऱ्याला पाठीमागेच मिळालेली आहे, त्यामुळे ही माहिती येथे दाखवली जात आहे। आणि येणारी जी काही रक्कम आहे ही रक्कम ज्यावेळेस पीक विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट केली जाईल तर अशाच प्रकारची माहिती येथे खाली दाखवली जाईल, जसे की पेमेंट मोडमध्ये आधार फार्मर नेम आधार नंबर दाखवला जाईल, कोणत्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम क्रेडिट झालेली आहे त्या बँकेचे नाव येथे दाखवले जाईल, अकाउंट नंबर सुद्धा दाखवला जाईल। तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या क्लेम स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC आणि पेबल क्लेम अमाऊंट ही जी काही आहे ही दाखवली जात असेल तर आपणास लवकरच त्या पिकाचा पीक विमा हा मिळणार आहे। तर सोयाबीन आणि कापसाचा हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा या शेतकऱ्याला लवकरच मिळेल। आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा की आपणास कोणत्या पिकाचा पीक विमा रक्कम आपणास त्या स्टेटसमध्ये दाखवत आहे आणि मिळणारी जी काही रक्कम आहे ती सुद्धा आपणास तेथे दाखवली जाईल। त्याचप्रमाणे मित्रांनो आपण इयरमध्ये 2023-22 हे सिलेक्ट करून सीझनमध्ये खरीप रब्बी हे जे काही आहे हे सुद्धा एकदा चेक करून पहा की आपणास काही पिकाचा पीक विमा हा मिळतो की नाही, कारण की ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या क्लेम स्टेटसमध्ये 0 दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही। त्यामुळे आपण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाचा आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा PMFBY ची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर येऊन चेक करून पहा। सेम प्रोसेस मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात, परंतु आपणास समजण्यासाठी मी ही जी काही माहिती आहे ही माहिती तुम्हाला लॅपटॉपवर समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे।